डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येमागे नेमकं कारण काय? संपत्तीचा वाद, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा यावरून सुरू झालेल्या नव्या घडामोडींमुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय। सोलापुरातील ज्येष्ठ न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी नव्या घडामोडींमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे। आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेला गुन्हा, त्यावरील न्यायालयीन प्रक्रिया आणि आता कुटुंबातील संपत्तीच्या वादातून दाखल झालेला आणखी एक गुन्हा, यामुळं या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी 18 एप्रिल 2025 रोजी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली होती। या प्रकरणी मनीषा मुसळे माने यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांना अटकही करण्यात आली होती। पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं आहे। दरम्यान आरोपींच्या वतीनं दाखल करण्यात आलेला दोषमुक्तीचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयानं फेटाळला। त्यानंतर हा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आला असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। परंतु डॉक्टरांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याइतपत पुरावा त्या दोषारोपपत्रात आम्हाला दिसून आला नाही आहे। कारण आत्महत्येच्या केसमध्ये इमिडिएट इन्स्टिगेशन पाहिजे की त्या व्यक्तीला यांच्या त्रासामुळे दुसरा कुठलाही ऑप्शन नसला पाहिजे आत्महत्या करण्याशिवाय, तशी परिस्थिती असली पाहिजे, तर त्या अबेटमेंट असं म्हणता येईल। पण ह्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर अशी कुठलीच परिस्थिती नव्हती की डॉक्टर साहेबांना दुसरा कुठला मार्ग नव्हता आत्महत्या करण्याशिवाय। त्यांना मार्ग होते। त्या FIRमध्ये नमूदप्रमाणे फिर्यादीने त्यांना सांगितलं की आपण पोलीस कंप्लेंट करू। मग त्यांनी म्हणलं नाही, माझी जुनी सहकार्य वगैरे तो विषय एपिसोड त्यांनी बोलवलं, समजूत घातली, हा सगळा विषय आला। त्यामुळं त्यांना ऑप्शन्स होते। डॉक्टर साहेब एवढे मोठे, ते एका फोन कॉलवर काही झालं असतं, त्याच्यापुढे काही झालं असतं इन द सेन्स कायदेशीरच, की बाबा पोलिसाला कंप्लेंट करू शकले असते की ही महिला मला त्रास देते, किंवा ते तिला काढून देऊ शकले असते। अशी कुठली परिस्थिती झालेली नाही आहे। 18 तारखेला ती महिला कामावर होती। याचाच अर्थ काय, तिच्यापासून त्याची इन्स्टिगेशन किंवा सर्कमस्टान्सेस जे आहेत, परिस्थिती जी दिसते ती परिस्थिती दिसून येत नाही आहे की त्याच्यामुळे ते खूपच त्रासले होते आणि त्यांना दुसरा कुठला पर्याय नव्हता। मग यासुद्धा बाबी आम्ही त्या बचावावेळेस आणण्याचा प्रयत्न करणारच आहे। आणि त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आम्ही दोषमुक्तीचा अर्ज ठेवला। तो आमचा न्यायालयाने नामंजूर केला। त्याच्याबद्दल आम्ही मान्य उच्च न्यायालयात दाद मागितलेली आहे। ते मान्य उच्च न्यायालयात प्रलंबित आहे सध्या। ह्या परिस्थितीने कालच CAचा रिपोर्ट आलेला आहे, केमिकल ॲनालिसिसचा रिपोर्ट। तो रिपोर्ट म्हणजे डॉक्टर साहेबांनी आत्महत्या करतेवेळी त्यांच्या अंगावर परिधान केलेले कपडे, तिथला टॉवेल, नॅपकिन हे तपासासाठी पाठवले होते तज्ज्ञांकडे, आणि त्याच्यामध्ये तो इनकन्क्लुझिव्ह असा रिपोर्ट आलेला आहे। त्यावर ह्युमन ब्लड आहे, परंतु ब्लड ग्रुपच्या बाबतीत ते इनकन्क्लुझिव्ह दाखवते। सध्या या स्टेजला आहे। याच काळात डॉक्टर वळसंकर यांच्या कुटुंबातील संपत्तीच्या वादाला नवं वळण मिळालं। या वादातून त्यांचे जावई सुजय फडके यांच्या विरोधात पोक्सो, विनयभंग आणि इतर संबंधित कलमान्वये सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। तक्रारदार महिलेच्या फिर्यादीनुसार जानेवारी ते जून 2026 या कालावधीत संपत्तीच्या वादातून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला। घरात येण्या जाण्यास अडथळे निर्माण करणं, परवानगीशिवाय CCTV कॅमेरे बसवणं, तसंच वीज आणि पाणी पुरवठा बंद करून दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप करण्यात आले। पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून दोन्ही बाजूंची भूमिका तपासली जात असल्याचं सांगितलं आहे। तसंच सुजय फडके यांना फरार घोषित करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे। या सर्व घडामोडींमुळे एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली? आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं की कुटुंबातील संपत्तीच्या वादातून निर्माण झालेला तणाव यामागे कारणीभूत होता? या दोन्ही बाबींची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतर आणि तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर हे सोलापूर, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि तेलंगणातील
ख्यातनाम न्यूरोफिजिशियन म्हणून ओळखले जात होते. अत्याधुनिक SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेसच्या माध्यमातून त्यांनी मेंदू विकारांवरील उपचार आणि संशोधन क्षेत्रात मोठं योगदान दिलं. MBBS MD शिक्षणानंतर त्यांनी लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP UK ही पदवी संपादित केली होती. त्यांच्या निधनामुळं वैद्यकीय क्षेत्राची मोठी हानी झाली. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सदर बाजार पोलीस करत असून तपास पूर्ण झाल्यानंतरच आत्महत्येमागील नेमकं कारण आणि संबंधित जबाबदाऱ्या स्पष्ट होणार आहेत. त्यामुळं या प्रकरणातील सर्व आरोपांकडं न्यायालयीन निर्णय होईपर्यंत केवळ आरोप म्हणूनच पाहणं आवश्यक आहे. म्हणूनच या प्रकरणाचा खोलवर छडा लावण्यासाठी इन सोलापूर न्यूज चॅनल आजपासून सुरू करत आहे एक खास वृत्तमालिका. डॉक्टर वळसंकर आत्महत्या, दोषी कोण? पाहत रहा इन सोलापूर न्यूज चॅनल, प्रतिबिंब जनमनाचं.